नमस्कार मित्रांनो. तर आपण 21 मार्चसाठी पुन्हा एकदा मार्केट ॲनालिसिस आणि प्रेडिक्शन रेडी केलेलं आहे आणि आपण फक्त एज्युकेशनल पर्पजनेच रेडी करतो. आपण कॉल टिप्स कोणाला प्रोव्हाईड करत नसतो. ही गोष्ट आधी जे आपलं लेव्हल्स वगैरे फॉलो करत असतील, त्यांनी ही गोष्ट आधी लक्षात घ्यायची. आपण कॉल टिप्स प्रोव्हाईड करत नसतो. ते सेबीच्या रिपोर्टनुसार आपल्याला त्या गोष्टी इल्लीगल आहेत आणि त्यामुळे आपण त्या गोष्टीत जास्त सहभाग करत नसतो. आपण जे लेव्हल्स वगैरे किंवा रेजिस्टन्स आणि सपोर्ट देत असतो ते आपल्या फक्त एज्युकेशनल पर्पजनुसार आणि त्यानंतर जी रिस्क टू रिवॉर्ड रेशो असतो तो तुमचा सेल्फ डिसिजन असतो. तो तो डिसिजन तुम्ही घ्यायचा असतो. आपण रिस्क किती घ्यायची, ट्रेड कुठं लावायचा, कुठं नाही लावायचा. त्यामुळं आपण त्या गोष्टींना अवॉइड करत असतो आणि कॉल टिप्स प्रोव्हाईड करत नसतो. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की आपले स्वतःचे पैसे कुठं गुंतवायचे, कुठं नाही गुंतवायचे, ही रिस्क तुम्ही घ्यायची. तुमचे पैसे असतात, तुमचे कष्टाचे पैसे असतात. तर मी तुम्हाला ते सजेशन करत नसतो की तुम्ही तुमचे पैसे कुठं गुंतवायचे आणि कुठल्या ट्रेडला लावायचे, ऑप्शनला लावायचे का फ्युचरला लावायचे किंवा मग इंट्राडेमध्ये पण तुम्ही कुठला ट्रेड घ्यायचा, या गोष्टी आपण अगोदरपासून शेअर करतच नसतो. तर त्या उद्याच्या लेव्हल्स शेअर करण्याआधी आपण मागची जी बॅक टेस्टिंग होती, ती बॅक टेस्टिंग करून घेऊया. 4 हवर टाईम फ्रेम आहे. मला 5 मिनिट टाईम फ्रेमला मी काल लेव्हल्स सजेस्ट केल्या होत्या. त्या लेव्हल्स तुम्ही बघू शकतात आणि कालचा जो प्रिव्हियस व्हिडिओ होता आपला, तो तुम्ही ऐकू शकतात. तर आपण सांगितलं तो 23,015 याच्यावरती जर मार्केट अप्रोच करेल, तर मार्केट उद्या पॉझिटिव्ह साईडला जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि ते कुठपर्यंत जाईल हे डिसाईड मी करत नाही आणि कोणीच करू शकत नाही. त्यामुळे मी वरच्या लेवल्स तुम्हाला दिल्या नव्हत्या. पण आपण कुठली लेवल शेअर केली होती, जी 23,015. हे बघा, ही जी लेवल आहे ही आपण काल शेअर केली होती आणि मी या ज्या खालच्या लेवल्स होत्या, 2 रेजिस्टन्स होते, याच्या आत जर मार्केट राहील तर मार्केट थोडं साइडवेज राहील हे सुद्धा सांगितलं होतं. पण जर उद्या मार्केट काही गोष्टींमुळे किंवा काही चान्सेस येऊ शकतात मार्केटमध्ये, त्यामुळे किंवा जे आपलं ग्लोबल मार्केट असतात, अमेरिकन मार्केट असतात, फॉरेन मार्केटमुळे आपलं जर मार्केट उद्या गॅप अप ओपन झालं आणि 23,015च्या लेवलच्या वर, म्हणजे काल मी हा वर्ड वापरलेला वाटतं की तुम्ही 23,015च्या वर जर चांगली बाईंग कॅन्डल आली आणि तिथं तुम्हाला बायर्स ऍक्टिव्ह वाटले, तर तुम्ही लॉंग साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकतात. हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये अनालिसिस सांगितलेलं होतं आणि 23,000च्या लेवल्सला थोडंसं खाली मार्केट, 23,000च्या लेवल्सला मार्केट ओपनिंग झाली. त्यानंतर रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, तिथं थोडंसं मार्केट साईडवेज होतं. त्यानंतर 23,050ची लेवल क्रॉस केल्यानंतर मार्केटने बघा किती छान मूव्ह दिलेला आहे. मार्केट वन वे मध्ये नाही गेलं. दिवसभरात हळूहळू हळूहळू मार्केट आपल्या लेवल्सकडे जात होतं. त्यामुळे आपल्या ज्या लेवल्स होत्या त्या अप्रोच झालेल्याच आहेत. त्यामुळे अप्रोच कशा झालेल्या आहेत ह्या गोष्टी तुम्हालाही बघावं लागतात थोड्याशा. हे बघा, 4 मिनिट टाइम फ्रेम दाखवतो तुम्हाला. मार्केट कुठपर्यंत गेलेलं आहे बघा. आपण समजा हा एक सपोर्ट उचलतो मी तुमच्यासाठी दाखवायला. इथनं प्रिव्हियस सपोर्ट, प्रिव्हियस सेलिंग कुठून आलेली होती, ही लेवल. त्यानंतर आपण हिला जर 5 मिनिटला बघितली तर बघा, मार्केटने बरोबर मागच्या सेलिंग लेवल पर्यंत आज मोस्ट ऑफ ती लेवल कंप्लीट थोडीशीच राहिलेली होती. त्यानंतर ती लेवल अप्रोच झालीच असती. त्यानंतर पुन्हा तिथं सेलिंग आलेली. का? कारण की प्रिव्हियस प्रिव्हियस म्हणजे ते किती दिवसांचे असेल ते सांगता येत नाही. बघितलं तर असेल, मागच्या वीकची असेल किंवा त्याच्या मागच्या वीकची असेल, तिथं लोकांच्या पोझिशन होल्ड असतात आणि त्यामुळं ते सेलर तिथं ऍक्टिव्ह असल्यामुळे ते मार्केट त्यांच्या पोझिशन वाईप आउट नको व्हायला, त्यांचे जे मनी असतात ते वाईप आउट नको व्हायला, त्यांचे स्टॉप लॉस नको जायला, म्हणून ते अजून पैसे ओतून खाली लोटण्याचा प्रयत्न करतात आणि तरी मार्केट बाईंग नंतर त्यानंतर सेलिंगला आलेलं आहे. ओके. त्यानंतर आपण 23 मार्च, आपलं 21 मार्च साठी बँक निफ्टीच्या दोनच लेवल काढलेले आहे. ती लेवल सांगतो, 50,300
50,340 किंवा 50 घ्या, 51 या लेवलला जर क्रॉस करून मार्केट गेलं उद्या, तर उद्या सुद्धा मार्केट पुन्हा बाईंगमध्ये जाऊ शकतं. अदरवाईज हा रेजिस्टन्स आहे रेड कलरचा, इथनं सेलिंगला सुद्धा येऊ शकतं आणि सेलिंगला आलं तर इथपर्यंत येऊ शकतं आणि हा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर पुन्हा 200 मूव्हिंग ॲव्हरेजपर्यंत येऊ शकतं आणि 200 मूव्हिंग ॲव्हरेज क्रॉस झाल्यानंतर त्याच्या खाली सुद्धा मार्केट जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पण हे तुम्ही बघायचं उद्या. उद्या सुद्धा आज जसं गॅप अप ओपन झाला तसं या रेझिस्टन्सच्या वर सुद्धा गॅप अप ओपन होऊ शकतो आणि तुम्ही छोट्या-छोट्या पोझिशन आणि स्टॉप लॉस छोटे ठेवून ते पोझिशन पंच करू शकतात. त्यानंतर निफ्टी 50 कडे वळूया. निफ्टी 50चा विषय असा आहे, हे बघा निफ्टी 50ची ही फर्स्ट लेवल 23,235 किंवा 30 घ्या. ही लेवल रेझिस्टन्स आहे. इथनं मार्केट सेलिंगला पण जाऊ शकतं आणि सेलिंगला गेल्यानंतर हे बघा खूप मोठा झोन आहे, तोही छोटा नाहीये. इथं जर मार्केट ओपनिंग झाली ह्या झोनमध्ये, इथं ओपनिंग झाल्यानंतर जर सेलिंग आली तर इथपर्यंत येऊ शकते आणि ही सेलिंग जर तुटली दुसरा रेजिस्टन्स तो आपला आता तुम्हाला छोटा दिसतोय स्क्रीनला, हे बघा ही लेवल 23,200 ही लेवल ब्रेक झाली तर मार्केट पुन्हा थर्ड रेजिस्टन्स पर्यंत म्हणजे 23,103 किंवा 100 पकडून घ्या, 23,100 ला येऊ शकतं आणि त्यानंतर खालचे सपोर्ट आहे 22,900 300 घ्या आणि सेकंड सपोर्ट घ्या, म्हणजे सेकंड म्हणजे लास्ट 22,900 हे इथनं बाईंग आलेली आहे म्हणून आपण इथनं प्रिव्हियस बाईंग आल्यामुळे इथनं आपण प्रिव्हियस बाईंगकडे बघून सपोर्ट टाकलेले आहेत. तर सेलिंग साईडला आलं तर कुठपर्यंत आणि बाईंग साईडला गेलं तर बाईंग साईडचं आपण लेवल कुठपर्यंत जाईल ही दिलेली नाहीये. फक्त ह्या लेवलच्या वर गेलं तर मार्केट आज सारखं जसं निफ्टी 50 मध्ये झालेलं आहे आज. हे बघा आपण काल ही लेवल दिली होती. हिच्यावर ओपनिंग झाल्यानंतर मी सांगितलं होतं. त्यानंतर बाईंग लेवलला मार्केट गेलं. तुम्ही तुमच्या रिस्क टू रिवॉर्डनुसार पोझिशन पंच करायचे मित्रांनो आणि जसे तुम्हाला छोटे-मोठे जसे प्रॉफिट होतील तसे बुक करायचे आणि मार्केट म्हणजे सेटअपपासून लांब व्हायचं. कंटिन्यू दिवसभर नाही बसलं तरी चालेल मित्रांनो. ओके, आज इथंच थांबतो मित्रांनो. उद्या फ्रायडे तर मार्केट अनालिसिस व्हिडिओ आपला येणार नाही कारण की परवा सॅटर्डे संडे सुट्टी असते, तर संडे इव्हिनिंगला मार्केट अनालिसिस व्हिडिओ बनवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद मित्रांनो.